थँक्यू जीसस. हालेलुया. पाचवा शब्द संपला आणि आपण 6व्या शब्दाकडे आहोत. सर्वजण आपले डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करू. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय पित्या, तू मूर्ख लोक निवडले प्रभू, पापी, टाकलेले, धिक्कारलेले, जगाला न आवडणारे अकुलीन लोक तू निवडले प्रभू. आमचा जीव तुला धन्यवाद देतो. आम्हाला माहिती आहे प्रभू तुझी उपस्थिती या ठिकाणी, कारण तुझं वचन सांगतं ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे येशूच्या नावात एकत्र येतील त्यांच्यामध्ये मी आहे. आज आम्ही सर्वजण येशूच्या नावामध्ये एकत्र आलेलो आहोत आणि आज तो आमच्यामध्ये आलेला आहे प्रभू. तो आमच्यामध्ये फिरत आहे आणि आज आम्ही रिकामे नाही जाणार. आज आम्ही आशीर्वाद घेऊन जाणार आहे, कारण तुझं सामर्थ्य या ठिकाणी आहे, तुझा पवित्र आत्मा ह्या ठिकाणी आहे, तुझं स्वर्ग ह्या ठिकाणी आहे. आम्ही तुझं स्वागत करतो. थँक्यू फादर. आमच्या नावाचं नको प्रभू, पण तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. आजच्या वचनाच्या विरुद्धातून सगळी शैतानी शक्ती, अडखळण आणणारे आत्मे प्रभू येशूच्या नावात आम्ही बांधतो. धन्यवाद प्रभू. आम्हा सर्वांना आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो आणि प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन. आमेन. बोलो येशू मसीह की जय. तुम्ही तयार आहे देवाचं वचन ऐकायला? यस. ऐकूया देवाचं वचन. योहान याचा 19वा अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी काढूया. योहान याचा 19वा अध्याय आणि 30 वचन. सर्वजण ऐकूया देवाचं वचन. ऐकूया. तेव्हा येशूने आम घेतल्यानंतर म्हटले, संपूर्ण झाले आहे. मग त्याने आपले डोके लववून आपला आत्मा सोडून दिला. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि 6वा शब्द सांगत आहे पूर्ण झाले आहे. हालेलुया. हालेलुया. आणि देवाने पूर्ण केले. यस. कुठल्या माणसाने पूर्ण नाही केलं, पण ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, आज तो देव ओरडत आहे आणि तो म्हणत आहे पूर्ण झाले. आज आपण ऐकू देवाचं वचन. 4 गोष्टी देवाने वधस्तंभावरती पूर्ण केल्या. पहिली गोष्ट, त्याने आम्हाला पापापासून सोडवलं. दुसरी गोष्ट, त्याने आम्हाला नियमशास्त्रापासून सोडवलं. तिसरी गोष्ट, त्याने आम्हाला शापापासून सोडवलं. आणि चौथी गोष्ट, त्याने आम्हाला मरणाच्या सत्तेतून सोडवलं. यस. हालेलुया. हालेलुया. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करील. आमेन. माणूस घाबरतो ह्या 4 गोष्टीला. बरेच लोक नियमशास्त्राला घाबरतात, कारण नियमशास्त्र असं सांगतं की जर तू आज्ञा पाळणार नाही, तू एक जरी आज्ञा मोडली तर तुझ्यावरती शाप येतील. हालेलुया. हालेलुया. कारण पापाचं वेतन हे मरण आहे. म्हणून बायबलमध्ये असं लिहिलंय. स्तोत्रसंहिता याचा 19वा अध्याय आणि 7 वचन वाचूया. सर्वजण लक्ष देऊया. ऐकूया देवाचं वचन. 19. स्तोत्रसंहिता याचा 19वा अध्याय आणि 7 वचन. परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे, ते जीवाची सुधारणा करणारे आहे. परमेश्वराची साक्ष खरी आहे, ती ज्ञानी करणारी आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. देवाने जे नियमशास्त्र दिलं ते पूर्ण नियमशास्त्र आहे. यस. ते अपूर्ण नाहीये. पण हेच नियमशास्त्र आपणाला पूर्ण करू शकत नाही. ते परफेक्ट आहे, ते चांगलं आहे, पण त्याचे नियम तुला पवित्र करू शकत नाही. त्याचे नियम तुला वाचवू शकत नाही. ते फक्त तुला पाप दाखवतील आणि नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते. ऐकूया रोमकरास पत्र 3रा अध्याय आणि 20 वचन. काढूया लवकर लवकर जाऊया. ऐकूया देवाचं वचन. यास्तव त्याच्या समोर कोणताही माणूस नियमशास्त्रातल्या कर्मांनी न्यायी ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि बायबलमध्ये लिहिलंय, फक्त आमच्याच बायबलमध्ये नाही, तुमच्या बायबलमध्ये पण लिहिलंय. आकाश पृथ्वी नाही तसं होईल, पण देवाची वचनं केव्हाच नाही तसे होणार नाही. यस. आमेन. सर्व मानवजात खोटी ठरो, पण आमचा देव खरा आहे. यस. आमेन. त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. नियमशास्त्रातील कर्मद्वारे एकही मनुष्य नीतिमान ठरू शकत नाही. यस. कोणी असो, पास्टर असो, बिशप असो, कोणी असो, नियमशास्त्राद्वारे. कारण नियमशास्त्र हे मोशेद्वारे आलं, पण कृपा आणि सत्य हे येशू ख्रिस्ताद्वारे आलं. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. नियमशास्त्र एका माणसाद्वारे आलं, गुलामाद्वारे आलं, आणि त्याच्यामध्ये ताकद नाही,
आपल्याला नीतिमान बनवण्याची. म्हणून बायबलमध्ये असं लिहिलंय की देव ह्या जगामध्ये नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी आला. यस आमेन. जे नियम अवघड होते, जे नियम कठीण होते, जे नियम तुम्ही आणि मी पाळू शकत नव्हतो. बरेच लोक प्रयत्न करतात की मी आज आज्ञा पाळणार आहे, आज मी खोटं नाही बोलणार, आज मी शिव्या नाही देणार, आज मी चुकीचे व्हिडिओ नाही बघणार, पण त्याच दिवशी आपण डबल पाप करतो. हालेलुया. हालेलुया. आणि पॉल म्हणतो हे मी करत नाही, पण माझ्यामध्ये वसणारं जे बी आहे आदामापासून आलेलं ते करतं. हे शरीर नासक आहे. हालेलुया. हालेलुया. जोपर्यंत येशू येत नाही तोपर्यंत तुमच्याकडून पाप होईल. कारण यशया म्हणतो चित्त आपले ठिपके बदलू शकत नाही, तसा मनुष्य पाप करण्याचं थांबू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. आणि नियमशास्त्र जे होतं हे आपल्याला न्यायी बनवू शकत नव्हतं. म्हणून बायबलमध्ये लिहिलंय काय झालं ऐका देवाचं वचन. एपिस्कारास पत्र याचा 2रा अध्याय आणि 14 वचन वाचूया. कारण तोच आमचा समेट आहे, त्याने दोघांच एक केले आणि मधली आडभिंत पाडून टाकली. कलसीकारास पत्र 2रा अध्याय आणि 14 वचन वाचूया. 2 आणि 14. यस. कलसीकारास पत्र 2रा अध्याय आणि 14 वचन. आणि आम्हा विरुद्ध असलेला जो विधीतला शास्त्रलेख आम्हाला उलटा होता, तो त्याने खोडून वधस्तंभाशी खिळून मधून काढून टाकला. तो आम्हा विरुद्धचा, परत एकदा वाचूया, सर्वजण लक्ष देऊया देवाचं वचन ऐकूया. आणि आम्हा विरुद्ध असलेला आणि आम्हा विरुद्ध असलेला जो विधीतला हस्तलेख, जो विधीतला हस्तलेख आम्हाला उलट होता, तो त्याने खोडून व वधस्तंभाशी खिळून मधून काढून टाकला. त्याने तो मधून खोडून वधस्तंभाशी खिळून मधून काढून टाकला. हालेलुया. 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 जे नियम मोशेद्वारे आले, ज्या नियमाद्वारे आपण नीतिमान होऊ शकत नव्हतो, तो ते रद्द करण्यासाठी नाही आला. बायबलमध्ये असं लिहिलंय तो ते पूर्ण करण्यासाठी आला. यस आमेन. त्याने एकही आज्ञा मोडली नाही, त्याने केव्हाच खोटं बोलला नाही, त्याने केव्हाच शिवी दिली नाही, तो केव्हाच देवाच्या विरुद्ध जीवन जगला नाही. त्याने संपूर्ण नियमशास्त्र पाळलं आणि वधस्तंभावरती पूर्ण केलं आणि म्हटलं पूर्ण झाले. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणून गलतीकारक पत्रामध्ये असं लिहिलंय 2रा अध्याय आणि 16 वचन वाचूया. लवकर जाऊया, ऐका देवाचं वचन. तरी माणूस नियमशास्त्रातील कर्माकडून न्यायी ठरत नाही, केवळ येशू ख्रिस्तावरील विश्वासाकडून न्यायी ठरतो, असे जाणून आपण देखील ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला, यासाठी की आपण नियमशास्त्रातील कर्माकडून नव्हे तर ख्रिस्तावरील विश्वासाकडून न्यायी ठरावे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि बायबलमध्ये असं लिहिलंय म्हणून कोणताही माणूस नियमशास्त्रातील कर्मांद्वारे नीतिमान ठरू शकत नाही. यस आमेन. मग कशाद्वारे ठरतो? येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे. आमेन. कारण रोम 10:10 मध्ये असं लिहिलंय जो कोणी मुखाने कबूल करील की येशू ख्रिस्त प्रभू आहे त्याचं तारण होईल. आमेन. आणि जो अंतःकरणाने विश्वास ठेवील की येशू माझ्यासाठी या जगात आला, माझ्यासाठी मरण पावला आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला, तो नीतिमान ठरेल. आमेन. किती सोपं आहे. यस. सोपं आहे सोपं आहे का अवघड आहे? जर आपल्याला नीतिमान व्हायचंय तर काय करणं गरजेचं आहे? विश्वास. मुखाने कबूल करायचंय की तू माझा तारणारा देव आहे. काय होईल? तारण होईल. तारण म्हणजे काय? तारण म्हणजे सुटका. कशापासून? फक्त पापापासूनच नाही, तुम्ही जे कर्जामध्ये जीवन जगता त्या कर्जापासून, जे तुम्ही दारूमध्ये जीवन जगता त्या दारूपासून, जे तुम्ही दलिंद्रीमध्ये गरिबीमध्ये जीवन जगता त्या गरिबीपासून, जे तुम्ही वासनेमध्ये आणि व्यसनामध्ये जीवन जगता या सर्व पापापासून. हालेलुया. हालेलुया. सर्व ह्या वाईट गोष्टींपासून तारण. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि बऱ्याच लोकांना माहित नाही म्हणून प्रॉब्लेम आहे. मत्ती 13 मध्ये असं लिहिलंय पेरणारा पेरणी करायला निघाला, त्यावेळेला काही बी कुठं पडलं? खडकावर पडलं, पाखरांनी खाऊन टाकलं. काही बी वाटेवर पडलं, ते पाखरांनी खाल्लं. जे खडकावर पडलं ते जळून गेलं. काही बी काटेरी झाडामध्ये पडलं, ते झाडामुळं त्याची वाढ झाली नाही तर ते दबून राहिलं, त्याची वाढ खुंटली. मला सांगा ह्याच्यामध्ये चुकी कोणाची? त्या बीची चुकी का? ते बी परफेक्ट आहे, ते बी चांगलं आहे. चुकी कोणाची?
जमिनीची चुकी आहे. हालेलुया. हालेलुया. ती जमीन ते बी घेत नाही, ते सगळी जगातली घाण घेते. हालेलुया. आणि जगातली घाण इतकी झाली, इतके काटे आलेत, इतकं काँग्रेस आलंय, वचन वाढतच नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणा आजपासून माझं हृदय येशूच्या वचनाद्वारे आशीर्वादित केलं जाईल. हालेलुया. हालेलुया. वाचूया देवाचं वचन. थँक्यू जीसस. वचन गलती करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 1लं वचन वाचूया. गलती 5वा अध्याय आणि 1लं वचन. स्वतंत्रपणाकरिता ख्रिस्ताने आम्हास मोकळे केले आहे. टिकून राहा आणि दासपणाच्या जुवात पुन्हा गुंतू नका. हा, दासपणाच्या जुवामध्ये पुन्हा परत गुंतू नका. गुंतू नका. कारण गलती करायचे जे लोक होते गलतीमधले, ते पुन्हा एकदा नियमशास्त्राच्या अधीन गेले. त्यांना सांगितलं होतं की नियमशास्त्र पूर्ण झालेलं आहे, आता पुन्हा तुम्ही शाब्बाताकडे जाऊ नका, पुन्हा तुम्ही सुनतेकडे जाऊ नका, पुन्हा तुम्ही ह्या आज्ञेकडे जाऊ नका. का? कारण येशूने कार्य पूर्ण केलेलं आहे. यस. आजपासून तू गुलाम नाहीये, तू देवाचा मुलगा आहे, तू वारस आहे. हालेलुया. हालेलुया. पण त्यांना सुवार्ता नकोय, ते नियमशास्त्राच्या अधीन गेले. आणि त्याचा परिणाम काय होतो ऐका. गलती करास पत्र 4था अध्याय आणि 5 वचन, 5वा अध्याय आणि 4 वचन. तुम्ही जे नियमशास्त्राकडून न्यायी ठरता ते तुम्ही ख्रिस्तापासून तुटला आहात. आणि जे लोक नियमशास्त्राद्वारे नीतिमान होण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही तुमचं देवाबरोबरचं नातं तुटलेलं आहे. यस. म्हणून तर तुमच्या जीवनामध्ये शाप आहे, म्हणून तर तुमच्या जीवनामध्ये आजार आहे, म्हणून तर तुम्ही दुःखामध्ये जीवन जगत आहे. आणि बरेच लोक देवाला नावं ठेवतात. ते म्हणतात आम्ही चर्चला येतो प्रभू, आम्ही वचन ऐकतो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही उपवास धरतो, तरी आम्ही दुःखामध्ये जीवन जगतो. हालेलुया. हालेलुया. पण देवाचं वचन सांगतं पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य व त्याचं नीतिमत्व शोधा. यस. चर्च प्रॉब्लेम काय माहितीये, तुम्ही तुमचं नीतिमत्व शोधता म्हणून प्रॉब्लेम. मी पाप केलंय, मी नीतिमान झालो पाहिजे, मी आज्ञा पाळलं पाहिजे, माझं नीतिमत्व. अरे तुझं नीतिमत्व नाही, त्याचं नीतिमत्व. यस. हालेलुया. हालेलुया. त्याचं नीतिमत्व सांगतं काय की ज्याने पाप जाणलेच नाही त्याला तुझ्याकरिता पाप केलं, जेणेकरून देवाचं न्याय पण तुला मिळावं. आमेन. त्याचं न्याय पण तुला मिळावं. यस. आणि वधस्तंभावरती त्याचं न्याय पण तुला मिळालेलं आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. ज्या दिवशी तुम्ही येशूचा स्वीकार करता त्या दिवशी एक गोष्ट घडती, तुम्ही ख्रिस्तामध्ये मरता आणि ख्रिस्ताबरोबर परत पुनरुत्थित होता. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला आनंद होत नाही ऐकायला? तुम्ही साधे लोक नाहीये, तुम्ही पुनरुत्थित लोक आहात. यस. आमेन. कारण त्याने आम्हाला एकाच अर्पणाने सर्व काळ पूर्ण केले. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 आठवडा नाही, 1 वर्ष नाही, किती दिवस? सर्व काळ. सर्व काळ पूर्ण केले. आणि ब्रदर मग माझ्याकडून पाप झालं तर? इब्रिकरास पत्र 10वा अध्याय 17 वचन वाचूया. मग असे म्हटल्यानंतर तो म्हणतो आणि मी व त्यांची पापे आणि त्यांचे अधर्म आणखी आठवणारच नाही. आता जेथे त्यांची याची क्षमा झाली तेथे पापांसाठी आणखी अर्पण नको. हालेलुया. हालेलुया. मला वाटलं तुम्ही ओरडून आमेन म्हणताल सगळेजण. तुम्हाला नाही समजलं, मी म्हटलं म्हणून म्हटले तुम्ही. परत एकदा वाचूया. मग असे म्हटल्यावर तो म्हणतो. मग असे म्हटल्यानंतर तो म्हणतो. माणूस नाही म्हणत, माणूस खोटा आहे, माणूस लबाड आहे. तो तुला सांगल की मी तुझ्यासाठी जीव देईल, मी हे करील, मी ते करीन आणि सोडून जाईल. तो माणूस आहे, माणूस लबाड आहे. पण हा देव बोलत आहे. यस. आमेन. हा जगाचा तारणारा बोलत आहे. आणि काय म्हणतो ऐका. आणि मी व त्यांची पापे आणि मी त्यांची पापे आणि त्यांचे अधर्म आणखी आठवणारच नाही. हालेलुया. हालेलुया. ओह, मी त्यांची पापे आणि त्यांचे अधर्म आणखी आठवणारच नाही. यस. तुमचे पाप, तुमचे अधर्म तो आणखी आठवणार नाही. आमेन. का नाही आठवणार? का नाही आठवणार? कारण त्याने वधस्तंभावरती आठवलेत. यस. आठवलेत. कुठं आठवलेत? वधस्तंभावर. वधस्तंभावरती येशूच्या शरीरामध्ये त्याला शिक्षा दिली, जेणेकरून तुला शिक्षा नाही मिळावी.
त्याच्या हातात खिळे ठोकलेत, तुझ्या हातात खिळे नाही ठोकावे. त्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट घातला जेणेकरून तू शापातून मोकळं व्हावं. हालेलुया. हालेलुया. तो गरीब झाला जेणेकरून तू धनवान व्हावं. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा साक्ष देते. हालेलुया. हालेलुया. आपला टाइम संपलेला आहे. आपण डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करू. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. आम्ही तुझ्या उपस्थितीला मान